कसे असतात म्हणजे हे बघा आता दुपारचे करेक्ट 2 वाजले आणि एवढ्या उन्हात खटाई बनवते, थोडे बटाटे करते, थोडे दिले आणि बाकीचे राहिलेले करते. दाखवते मी तुम्हाला खटाई. आणि एवढ्या उन्हामध्ये इतकं म्हणजे पूर्ण चेहऱ्यामध्ये लाल झालं आणि एवढं घामानं ओढली झाली पूर्ण. एवढी मेहनत करावी लागते आणि लोक सहज म्हणतात पाणीपुरीला काही कष्ट नसतं. हो, पण लोक तिथं गाडीवर येताना इतके परेशान करतात. मग 90चं पाकिट 80ला मागतात, कोणी 70चं मागतात. 15 सांगलं की एवढं म्हणजे म्हणतात 10 द्या हे द्या. अरे गावामध्ये 30 रुपये प्लेट आम्ही स्वतः खाल्ली आणि म्हणजे काही एवढे शेव पण नसतं. आम्ही इतके शेव टाकून सुद्धा लोक म्हणतात तुम्ही शेव टाकत नाही. इतकं म्हणजे काही लोक इतकं परेशान करतात ना खरंच काहीतरी, पण समजून नाही घेत की किती मेहनत आहे सकाळपासून आम्हाला करावं लागतं. एवढ्या उन्हामध्ये दुपारचं 2 वाजेचं ऊन, एवढ्या उन्हात मी खटाई बनवते. आणि बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा एवढ्या उन्हाची मी एवढी पातेलभर एवढा गॅस चालू असताना किती म्हणजे अक्षरशः घाम असा गळत होता अंगावून, असं वाटतं कसं पाणी पडतंय. हे बघा एवढ्या गरमीमध्ये खटाई बनवावी लागते आणि लोक सहज म्हणतात इतक्याला द्या आणि तितक्याला द्या आणि प्लेट इतकी व्यवस्थित देतो तरी पण हे करतात. अरे पण थोडंसं तो व्यवस्थित देतो त्याला जास्त हे नका करू ना. एवढी क्वालिटी आम्ही चांगली देतो, एवढं स्वच्छता पाडतो ते करतो आणि लोक बोरिंगच्या पाण्याचं पाणी बनवतात तरी तिथं 30 रुपये प्लेट स्वतः आम्ही खातो असं नाहीये. पण लोक इतके खरंच 90चं पार्सल 70ला मागतात. तर कोणी म्हणतं इतकं, तर कोणी अरे पण तुम्ही जे ओळखीचे लोक आहेत ते घरी येऊन चहा पाणी नाश्ता करा ना. पण तिथं पाकिटामध्ये कशाला तुम्ही कमी करतात. घरी आले तर चला माणूस की एकदा 2दा तुम्ही प्रत्येकच वेळेस हे करता. आम्हाला पण पोट आहे ना, आमचं याच्यावरच आहे, आम्हाला कुणाचा सहारा नाहीये. मला म्हणजे काय सांगावं की पण लोक का नाही समजून घेत. ओळखीच्या ठिकाणी ओळखी ठेवा ना. तुम्ही घरी या, चहा पाणी नाश्ता करा, जेवण करा, पण धंद्यामध्ये तरी कुणाला मारू नका. एखादा माणूस नाही बोलत म्हणून असं नाही करायचं ना. ऊस गोड असला म्हणून मूळ समज नाही खायचा ना. बघा हे बघा एवढे बटाटे राहिले, मी थोडे दिले त्यांना. आता हे पण करते, इतक्या उन्हाचं करावं लागतं. लोकांना काय आहे नुसतं फुकटामध्ये पाहिजे त्यांना. मला नाही तर राग येतो ना खरंच कधी कधी, पण मला हे म्हणतात नको बोलू. हे पातेल्यात बटाटे टाकावे लागते, तेवढे आता साल काढायचे बाकी माझे आणि एवढे शरीर आवडते मला. कमीत कमी 3.5-4 होऊन जातात इथं. बघितलं ना किती कष्ट करावे लागतात आणि सहज लोक इतके म्हणजे मला ना खरंच कधी कधी खूप राग येतो, पण मी काही नाही बोलत. पण आमचं त्याच्यावरच आहे ना. पण इतकं नको तुम्ही कमी करा, धंद्यामध्ये नाही कुणाला मारायचं. कोणीही असं होतो घरी येऊन तुम्ही हे करा, पण धंद्यामध्ये कुणालाही कमी करायचं नाही. कारण पहिलेच काही परवडते, ऊन किती आहे, धंदे नाहीये, 2-3 महिन्यापासून बिलकुल धंदा नाहीये. पण लोक का नाही समजून घेत काय माहिती. 2 नंबरचा धंदा नाहीये, खूप कष्ट करावं लागतात. रात्री आम्हाला 1 ते 1:30 होतो झोपायला आणि परत सकाळी 5:30-6 पासून उठतो. तरी लोक असे करतात.